लाईव्ह आहे. नमस्कार, मी चेतन वडनेर म्हणजेच कान्हा उर्फ कबीर. हाय, मी कृतिका म्हणजेच सखी. हाय, मी रुपाली भोसले म्हणजेच सत्ता. हॅलो, मी परशुराम म्हणजेच यशोधन गडकरी. आज 300 एपिसोड्स पूर्ण झाले लपंडावचे. थँक्यू सो मच त्यासाठी. आणि 3 cheers to लपंडाव. हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हिप हिप. हुर्रे! तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा प्लीज. हाय 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 सगळ्यांचे सगळ्यांना हाय 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 हाय. सखी तुला हाय म्हणतात. मराठी सगळे हाय. हॅलो हॅलो डिअर सखी. सायली माळी हाय म्हणते. तिचे हाय. मुकेश ऑफिशियल म्हणते तुम्ही सर्व कलाकार कसे आहात. आम्ही खूप छान आहोत. थँक्यू. अनिता किरवे म्हणते हाय सखी कना. हॅलो हाय हाय. सगळे हाय म्हणजे सॉरी लाईव्हला जॉईन व्हायला थोडा उशीर झाला कारण आमचे सीन्स चालू होते त्यामुळे ते सीन्स करत आम्ही झालं डिरेक्टरने आम्हाला सोडून द्यायचे आमच्या मागच्या करून रोजची लाईटिंग करू त्यामुळे थोडा उशीर झाला. थँक्यू सो मच. मला काही प्रश्न विचारायचे असतील नक्की विचारा. खूप छान ट्विस्ट आणि टर्न्स आहेत आता मालिकेमध्ये. कालच एक प्रोमो अपलोड केला आहे लपंडावचा. त्यामुळे खूप प्रश्न आणि कॉमेंट्स आहेत त्याच्या खाली आहे. असं म्हणतात की नाही नाही ही तेजस्विनी नाही आहे, ही मनस्विनी आहे असं. पण हे गेस करत राहा त्यासाठी एपिसोडही बघत राहा जेणेकरून तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. पण तुम्हाला असं का वाटलं की ती मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही असं का वाटलं तुम्हाला? कारण तेजस्विनी तितक्या कळकळीने देवाकडे प्रार्थना करेल ना आपल्या मुलीसाठी. मग असं का वाटलं? म्हणजे आपण सवय लावली त्यांना की कधीही काही होऊ शकतं आमच्याकडे. अप्रतिम झालाच आहे. त्याचा पुढचा तो सीन जो आहे तोही छान झाला त्यामुळे नक्की बघा कसा वाटला तो. आणि आज नेमके सगळे आर्टिस्ट नाही आहेत. बाकीची कामत मंडळी किंवा आमची किर्लोस्करातली फॅमिली पण नाही आहे आज आमची. पण त्यांना आत्ता मिस करतो या क्षणाला. पण बाकी तुम्ही वगैरे सगळे सुरू. आम्ही म्हणजे लाईव्ह जाण्याआधी सगळ्यांना फोन करून येण्यासाठी विनंती केली पण उपस्थिती असल्यामुळे सगळेच अवेलेबल आहेत असं नाही. या सरकार आहेत की तेजस्वी कोण आता रुपाली म्हणूनच ती बोलते. आता कामतांच्या घरात कोण आहे? सरकार आहे की तेजस्वी? त्यासाठी आज आम्ही लाईव्ह सुद्धा म्हणूनच आलं की आमचे 300 एपिसोड पूर्ण झाले. तर इतका असा छान मोठा जर्नी आज आम्ही हा कम्प्लीट केला आणि अजून यापुढे भरपूर प्रवास बाकी आहे. सो आज जसं हे सेलिब्रेशन आहे 300 एपिसोडचं तसे तसे आणखी एपिसोड होत जावे ह्याकरता तुम्ही बघत राहा लपंडाव आणि मग तुम्हाला कळेल सरकार आहे का तेजस्वी आहे का मनस्विनी. अतुल शिंदे म्हणतात तुमच्या टीमला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा खूप छान होतं. 300 एपिसोडचा हा पल्ला आपण घातला आहे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. एकदम धमाल आली. अजूनही काय त्या उलगडत जात आहेत ना काही काही हो हो हो. आणि आम्हाला वाचताना सुद्धा जरा मजा येते की अरे हे इंटरेस्टिंग आहे. हे आमच्यासाठीच जरा काय म्हणूयात त्याला नवीन आहे. आम्हाला सुद्धा शॉक बसतो त्यातनं. म्हणून तुम्हाला सुद्धा ते आवडेल याची खात्री आहे. तुला कसं वाटतंय? खूप छान. म्हणजे त्याचं जे सांगितलं की इतके रहस्य खरं तर या स्टोरीमध्ये या कथानकामध्ये होते. हळूहळू करत एक उलगडत गेले पण अजून एक मोठं रहस्य आहे जे आता खरंच तुम्हाला कळेल आणि त्यासाठी मी जाम एक्साइटेड आहे कारण खूपच इंटरेस्टिंग प्लॉट आहे. म्हणजे आज जे भयंकर इंटरेस्टिंग एक म्हणजे मला वैयक्तिक असं बरेचदा वाटायचं की अरे आपला हा मेन गोष्टच आपण आत्ताच सांगून होतो मग पुढे काय. पण आमचे लेखक कसे कमाल असल्यामुळे पुढे अजून नवनवीन काहीतरी येतच आहे. लाटकर सर थँक्यू सो मच त्यासाठी. आणि कमाल मजा येते. म्हणजे सगळ्यांचं रिव्हिलेशन झालं. हो. कान्हाचं झालं, सरकारचं झालं किंवा कान्हासाठी सरकारचं जे काही होतं ते तुला कळलं. ते
सगळ्यातून लपंड उघडल्यानंतर असं होतं आता पुढे काय करणार आपण, आता अजून काय आहे पुढे, आता अजून काय शॉक एलिमेंट आहे. पण आता जो एकदा टाकलाय तो आमच्या पण तिघांनी आता तो पोळी एक काय टाकलाय. आहे की परत त्याहून नंतर येणारा एखादा एक काय हे सांगता येत नाही. पण त्या क्षणाला आम्हाला तोच एकटा वाटतो हा. आणि त्यानंतर परत असं वाटतं की नाही यार इससे भी बडा आयटम आहे हमारे पास. पण तो एकदा आमच्या तिघांपैकी पोळी टाकलाय ते बघण्यासाठी सुद्धा एपिसोड चुकवू नका. परत तुला कसं वाटतंय, म्हणजे मी सरप्राईज देखील एक्सायटेड पण आहे बिकॉज आपण या सिरियलचा भाग असून नेक्स्ट एपिसोड येताना आम्हीच आधी सरप्राईज होतो त्यामुळे तुम्हाला बघायला मजा येत असणार आहे. 300 एपिसोड होत आहेत लपंडावचे. काय एक्सपिरियन्स आहे तुझा? कमाल कमाल माझ्यासाठी हे सगळं पहिल्यांदा आहे. म्हणजे एखादी एवढी मोठी सिरियल करणं त्याचं 1 वर्ष कंप्लीट होणार आणि 300 भाग होणार. मी आय एम व्हेरी हॅपी आणि तुमच्या सगळ्यांचा डिरेक्टर टीमपासून स्टार प्रवाहापासून को आर्टिस्ट सगळ्यांचा मला पहिल्या दिवसापासून इतका सपोर्ट मिळाला आहे. कम्फर्ट झोनमध्ये आहे मी. आय एम सो हॅपी. तुला कसं वाटतंय चेतन? मला मस्तच वाटतंय. आता पण जरा उशिरा बोलवलंय मला, जिम वगैरे करून आले काळजी घेणारे नसतं त्यांना काळजी भाऊ म्हणजे काळजी भाऊ कॅमेराच्या मागे. ती वगैरे सगळी टीम आहे ती काळजी घेतेच आमची. पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट मजा येते आहे काम करायला. 2 वेगळी कॅरेक्टर मला पहिल्यांदा करायला मिळणार होती. जसं मॅनरिझम्स वेगळे, त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची देहबोली वेगळी आहे आणि एक चॅलेंज होतं करण्यासाठी. तर त्यामुळे ती गोष्ट एकाच शोमध्ये करायला मिळणं हे खरंच चॅलेंजिंग होतं आणि बऱ्यापैकी ते कसं केलं काय केलं हे सांगणं योग्य नाही आहे, पण मला करायला मजा आहे. मला असं वाटतं की ते दोन्ही कॅरेक्टर लोकांनी तितक्याच प्रेमाने एक्सेप्ट केल्यामुळेच ही जी काही एवढ्या कमी स्पॅनमध्ये जी लोकप्रियता आपल्या मालिकेला मिळाली तर त्याचंच फलित है ना. सो प्रेक्षकांचे खरंच खूप आभार की आफ्टरनून स्लॉट आहे, दुपारी 2 वाजताचा स्लॉट आहे, पण तरीसुद्धा तुम्ही आवर्जून 2 वाजता टी व्ही समोर बसता आणि मालिका बघता आणि काय चाललंय तर बघताना अरे बघतो आम्ही असं म्हणणारे वेगळे असतात. पण आज काय एपिसोडमध्ये झालंय हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा खात्री पडते की तुम्ही नक्कीच ही मालिका बघता. हो खरंच थँक्यू सो मच. लपंडावच्या खेळात गुपित सारी फुटतात, नात्यांच्या वळणावर नवी कोडी उलगडतात, कधी प्रेम कधी रहस्य मनाला रमवून ठेवतं. लपंडावचं प्रत्येक वळण उत्सुकता वाढवतं. वा 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 थँक्यू या थँक्यू कोण आहे? मस्त. राजेश दीक्षित म्हणून आहे. वा 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 वा. कमालच शीघ्र कविता तुम्ही केली आहे चालू लाईव्ह मध्ये राईट. हो बरं झालं तुम्ही म्हटली आहे कविता, कारण यांनी मला सांगितली कविता म्हणायला जी काही मला सुचत नाही आहे तर हीच टाकणार आहे. कावेरी माने असं म्हणतात की हॅलो सखी दिदी आणि काना दादा, तुम्ही खूप छान आहात आणि सरकार तुम्ही मला आधीपासून आवडता, पण सखी दिदी आणि काना दादा यू आर बेस्ट. थँक्यू सो मच. तुमच्या शुभेच्छा आम्हा तिघांच्या पाठीशी कायम ठेवा. आमची जोडी छान आहे. थँक्यू. संजना कॅरेक्टर आणि सरकार कॅरेक्टर हे मला जाम आवडतं. खूप खूप मस्त कॅरेक्टर आहे. थँक्यू. सरकार तुम्ही दोन्ही भूमिका छान करता. हाय सखी काना असं पूनम सुरेश यांचं म्हणणं आहे. हाय हॅलो. सरकार तुमची सिरियल खूप मोठी आहे आणि खूप भारी आहे. 300 एपिसोड झाल्याबद्दल अभिनंदन. ऑल टीम लव यू सिरियल. काना सखी काना सरकार खूप छान आहात. लव यू सिरियल. स्नेहा दळवी. स्नेहा दळवी. जरा वेगळं आहे. आय लव्ह दिस सिरियल. थँक्यू पूजा. Oh. नाही का आजी वगैरे पण असते का? नमस्कार आजी. आजीची वरून काही अंदाज येत नाही. सरकार नाही आम्ही संजना म्हणतो. आदिती असं म्हणताय की हाय मला तुमची मालिका खूप आवडते आणि खूप मनापासून बघते. 2 वाजता मला ठरलेला टायमिंग असतो ही मालिका बघते. खरंच दुपारी 2ची वेळ जी आहे ती खरं तर आराम करण्याची वामकुक्षी घेण्याची असं म्हणतात. पण हल्ली जेव्हापासून प्रवाह दुपार सुरू झाला आहे तेव्हापासून ही वामकुक्षीची वेळ जराशी पुढे ढकलली गेली आहे असं वाटतं. आमचं TRP आणि सगळ्या थँक्यू सो मच.
दुपारच्या मालिकेला सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद देताय त्याबाबतीत. आता 300 झाले पूर्ण. आता अजून एक टप्पा बाकी आहे. पुन्हा भेटूयात आपण असंच लाईव्हला. ते म्हणत असतो की अरे हे 200 झाले तेव्हा लाईव्ह आले होते, 300 झाले तेव्हा लाईव्ह आले, आता 400 होतील तेव्हा लाईव्ह आहे. सो थँक्यू सो मच. Thank you. प्लीज बघत राहा लपंडाव सोमवार ते शनिवार. आता सोमवार ते ते रविवार. रविवार सोमवार ते रविवार आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. तर दुपारी 2 वाजता सोमवार ते रविवार लपंडाव सरकार, बघायला please take my name. फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. कट करूया हां ठीक आहे. निरोप घेऊया. ठीक आहे, आता आम्ही निरोप घेतो तुमचा. पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की आमची ही मालिका लपंडाव कायम बघत राहा आणि तुमचा जो प्रतिसाद आहे तो आम्हाला TRPच्या माध्यमातून पोहोचवतो आहे. पण तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्हालाही ते ऐकायला आणि त्यात काही सुधारणा असतील तर त्या करायला आवडतील. थँक्यू सो Thank you, मच. thank you. थँक्यू सो मच. थँक्यू.